नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचं आणि मोठी अपडेट आज तुम्हाला आपण देणार आहोत. आज आहे 18 जुलै आणि 13व्या हप्त्याची महत्त्वाची मोठी खुशखबर महिलांपर्यंत आलेली आहे आणि मोठा निर्णय झालेला आहे. काय असणार आहे तो मोठा निर्णय आणि रक्षाबंधनचं महत्त्वाचं गिफ्ट तुमच्यापर्यंत नक्की कधी पोहोचणार आहे? मोठी खुशखबर असणार आहे, कारण 13व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते तुमच्यापर्यंत आता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि तेच पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट कधी केले जाणार आहेत. जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्ते तुमच्या अकाउंटला हे कधी पडणार आहेत आणि जुलै महिन्याचा हप्ता तर तुम्हाला येणार, परंतु जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांना आतापर्यंत आलेला नाही त्यांना आता इथून पुढे जुलै महिन्याचा हप्ता येणार का? कारण महत्त्वाची अपडेट असणार आहे. जून महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला येणार, परंतु त्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे. ते काम पण आपण पाहणार आहोत. काय केल्यानंतर जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्ते तुम्हाला पडणार आहेत. सर्वात महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे जून आणि जुलै महिन्याचा दोन्ही हप्ते तुम्हाला जर क्रेडिट करून घ्यायचे असतील, तर व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आपण तुम्हाला देणार आहेत आणि जून महिन्याचा जो हप्त्याचा मार्ग आहे, ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया जून महिन्याचा आलेला नाही, त्यांनासुद्धा जून महिन्याचा हप्ता पडण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तो कशा पद्धतीने तुम्हाला पडणार आहे आणि काय करावं लागणार आहे, जे तुम्हाला मी सांगणार आहे. ती अट तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्ते हे क्लिअर तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. त्यामुळे तीच अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना मोठ्या नवनवीन योजना आता चालू झालेल्या आहेत. महिलांसाठी आनंदाच्या खुशखबर आता आलेल्या आहेत. त्यामुळे त्यासुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि महिलांना नक्की 13व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे आणि आज कोणत्या महिलांना हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत, कोणते पैसे पडणार आहेत, 12व्या हप्त्याचे तुम्हाला पैसे पडणार आहेत की 13व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत, ती सुद्धा डिटेल तुम्हाला लगेच देणार आहोत. परंतु 13वा हप्ता नक्की कोणत्या आणि कशा तुम्हाला क्रेडिट आज होणार आहे, 13व्या हप्त्याचं वाटप नक्की कोणत्या महिलांना होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि 12व्या हप्त्याचं राहिलेले पैसे तुमच्या अकाउंटला आज येणार का? त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती पाहणार आहोत. परंतु 15,500 रुपये कशाचे जमा होत आहेत आणि महिलांना ही मोठी सुवर्ण संधी शासनानं दिलेली आहे. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे 15,500 प्लस 3,000 असे टोटल 18,000 रुपये कसे जमा होणार आहेत आणि 1,500 रुपयांचं हे गिफ्ट ते सुद्धा तुम्हाला कधी पडणार आहे. महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि महिलांना आता 2 हप्ते सोबत पडणार आहेत. परंतु 2,100 रुपयांची मोठी घोषणा ही होणार आहे. ती सुद्धा अपडेट आपण पाहत आहोत. 2,100 रुपये तुम्हाला अधिवेशन चालू आहे तोपर्यंतच हे तुमच्या अकाउंटला क्रेडिट केले जाऊ शकतात आणि 2,100 रुपयांचं हे गिफ्ट तुम्हाला रक्षाबंधन निमित्त दिलं जाऊ शकतं. त्यामुळे 2,100 रुपयांची ओढसुद्धा महिलांना आता लागलेली आहे आणि सर्वात मोठा निर्णय आता होण्याची शक्यता आहे. 2,100 रुपयांची ही जी घोषणा आहे ते रक्षाबंधनच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे, कारण 1 वर्ष पूर्तीनिमित्त महिलांना आता 2,100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता जी पडताळणी आतापर्यंत झालेली आहे, त्या पडताळणीत ज्या महिला बाद झाल्या आहेत त्यांना मात्र इथून पुढे एकही हप्ता येणार नाही. परंतु ज्या महिलांचे काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे जर तुम्हाला 1,500 रुपये पडलेले नसतील, तर मात्र तुम्हाला जूनचा हप्तासुद्धा परत एकदा पडण्याची शक्यता आहे. तीच अपडेट आपण पाहणार आहोत, कारण महिलांना जून महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला आहे. त्यामुळे त्यांना आता जून महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर काय करावं लागणार आहे, त्यानंतर त्यांना जून महिन्याचा हप्ता परत एकदा पडणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना दोन्ही हप्ते सोबत क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामुळे 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जर तुम्हाला पाहिजे असतील, तर काय करायचं आहे, ते केल्यानंतर तुम्हाला हे हप्ते पडणार आहेत. परंतु त्या अगोदर एक मोठी अपडेट आलेली आहे आणि महिलांना ई-रिक्षा जशी दिली जात आहे,
तशीच आता ई स्कूटरसुद्धा दिली जात आहे आणि महिलांना आता इलेक्ट्रिक स्कूटी ही भेटणार आहे. यासाठी काय अटी आहेत आणि पात्रता आहेत त्या आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये अटी आणि पात्रता आपण पाहणार नाहीत. परंतु लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता ई स्कूटरसुद्धा गिफ्ट दिली जाणार आहे आणि ते गिफ्टसुद्धा तुम्हाला कधीपासून चालू होणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण दिलेलीच आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता पूर्ण लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना आता ई-के-वाय-सी करणं गरजेची आहे आणि ई-के-वाय-सी कुठे करायची? तर सेतू केंद्रात असेल ऑनलाईन जिथे तुम्ही काम करता सर्व डिटेल जे ऑनलाईनचे फॉर्म बिम भरत असतात त्यांच्याकडे आता लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करावी लागणार आहे आणि ई-के-वाय-सी केली तरच मात्र आता तुम्हाला हे पैसे इथून पुढे हप्ते पडणार आहेत आणि जून महिन्याचा जरी हप्ता पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला ही के-वाय-सी महत्त्वाची ठरणार आहे. जर के-वाय-सी केली तरच हे पैसे तुमच्या अकाउंटला आता क्रेडिट केले जाणार आहेत. जर के-वाय-सी केली नाही तर मात्र जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला येणार नाही. त्यामुळे तुम्हाला के-वाय-सी लगेच करून घ्यायची आहे. के-वाय-सी ही तुम्हाला बंधनकारक केलेली असल्याने तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेत प्रत्येक जून आणि जुलै महिन्यात के-वाय-सीसाठी टायमिंग दिला जाणार आहे आणि के-वाय-सी तुम्हाला त्या टायमिंगमध्ये पूर्ण करून घ्यायची. तरच तुम्हाला इथून पुढे हप्ते सुरळीत पडत राहणार आहेत आणि जर के-वाय-सी तुम्ही बसला नाहीत तर मात्र लाडकी बहीण योजनेतून तुम्ही अपात्र होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला के-वाय-सी करून घेणं गरजेचं आहे. आजच त्वरा करून तुम्ही ही के-वाय-सी करून घ्या. तर के-वाय-सी केली तर हप्ते सुरळीत येणार आहेत. जून महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट केला जाणार. परंतु जर के-वाय-सी केली नाही तर एकही हप्ता तुम्हाला येणार नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो नक्की तुम्हाला वाटप कधी होणार आहे. कारण जून महिन्याचा हप्ता 60% महिलांना आलेला आहे. 40% महिला कशामुळे रखडल्या आणि जुलै महिन्याचा हप्ता आता तुम्हाला कोणत्या महिलांना पडणार आहे? ज्या 60% आहेत त्यांना सुद्धा आता के-वाय-सी करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत आणि शासनानं एक नवीन नियम तुमच्यासाठी लागू केलेला आहे. आजपासून तुम्हाला वाटप सुरू होत आहे. परंतु कोणाला? ज्यांनी के-वाय-सी कंप्लीट करून घेतली त्यांना 12वा हप्ता आता आजपासून सुरू आणि ज्यांची के-वाय-सी कंप्लीट आहे त्यांनासुद्धा आता 13व्या हप्त्याचं वाटप परत एकदा चालू झालेलं आहे आणि 1500 + 1500 असे 3000 रुपये 12व्या हप्त्यावाले आणि 13व्या हप्त्यावाले. जर के-वाय-सी कंप्लीट असेल तरच तुम्हाला हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आजपासून क्रेडिट होत आहेत. आणि कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत? कोणते जिल्हे असणार आहेत? कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आजपासून क्रेडिट होत आहेत? मोजके काही जिल्हे आहेत, काही निवडक महिला आहेत त्यांनाच हे पैसे आजपासून क्रेडिट होणार आहेत. त्यामुळे कोणते जिल्हे असणार आहेत ते सुद्धा डिटेलमध्ये आपण लगेच जाणून घेऊयात. पूर्ण विभागांमध्ये काही निवडक जिल्ह्यामध्ये आणि काही निवडक महिलांना आज पैसे पडणार. परंतु 12वा आणि 13वा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे हे एकत्रित पैसे कोणत्या महिलांना पडणार ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात. ठाणे जिल्हा आहे, इकडे आहे अहमदनगर, इकडे आहे वाशिम, नागपूर, गडचिरोली, सोलापूर, सातारा, पुणे, परभणी, बुलढाणा, अमरावती आणि जळगाव. नवीन यादी आहे ही. या जिल्ह्यांमध्येच फक्त आता 12वा हप्ता राहिलेल्या महिलांना वाटप होत आहे आणि या जिल्ह्यातील महिलांना आता के-वाय-सी करून घेणं गरजेचं आहे. के-वाय-सी केली तरच 12व्या हप्त्याचे राहिलेले पैसे तुम्हाला आजपासून क्रेडिट होत आहेत. त्यामुळे तुम्ही या जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यातील महिलांनी के-वाय-सी करून घेणं गरजेचं आहे. चला तर लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची अपडेट आणि मोठी खुशखबर. भावांकडून सर्व मुख्यमंत्री भावांकडून आता बहिणींना ओवाळणी जमा होणार आहे आणि ती ओवाळणी 2100 रुपयांची असू शकते. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता ओवाळणीची रक्कम खात्यामध्ये पडणार आहे आणि कोणत्या महिलांना हे पैसे पडणार? 3 भाऊ मिळून ही ओवाळणीची रक्कम तुमच्या अकाउंटला टाकणार आहेत. परंतु आता त्यासाठी अटी काय आहेत आणि पात्रता काय आहे? लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाभार्थी ज्या पात्र महिला आहेत त्यांना 2100 रुपयांची रक्कम पडेल. परंतु ज्या महिलांना आतापर्यंत हप्ते पडले परंतु जून महिन्याचा हप्ता पडला नाही त्यांना आपण सांगितलेलं काम केल्यानंतर हे 2100 रुपयांचा लाभसुद्धा त्यांना पडू शकतो.
त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता ओवाळणीची रक्कम जमा व्हायला चालू होणार आहे. अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा जो आहे, ₹2490 वाटप, 3 गॅस मोफतचं जे वाटप आहे, ते तुम्हाला आता पडणार होतं. ते पडलेलं आहे का? तर 3 गॅस मोफतचे जे ₹2490 आहेत, ते तुम्हाला जमा झालेले आहेत. एकदा अकाउंटला तुम्ही एंट्री मारून चेक करू शकता. पुस्तकावरती एंट्री मारून घ्या, तरच तुम्हाला कळणार आहे ₹2490 जमा झाले का? जर जमा झाले असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर झाले नसतील तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही KYC करून घ्या, मोबाईल आधार लिंक करून घ्या आणि सर्व क्लिअर जर असेल तर मात्र ₹2490 तुम्हाला जमा होतील. काळजी करण्याची गरज नाही आणि लाडक्या बहिणींना 36,000 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील आता हप्त्याचं जे नियोजन आहे ते सुरळीत पडत राहणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. परंतु सर्व लाडक्या बहिणींना जे काम सांगितलेलं आहे ते काम करणं गरजेचं आहे आणि अशाच अपडेट तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे. बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करा, तरच तुम्हाला अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अन्यथा तुम्हाला एकही अपडेट, जलद अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे चला तर मोठी अपडेट आहे. काय अपडेट आहे आणि काय भेटणार आहे? तर शिलाई मशीनचे अर्ज पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत. ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना शिलाई मशीन वाटप चालू होणार आहे आणि ज्यांनी अर्ज केलेले नाहीत त्यांना आता शिलाई मशीनचे अर्ज पुन्हा एकदा लकी ड्रॉ पद्धतीने तुम्हाला शिलाई मशीन दिली जाणार आहे. त्याचे अर्ज कुठे आहेत त्याची लिंकसुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे अर्ज चालू झालेले आहेत आणि त्याची लिंक उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट आपण देत असतो आणि नवीन एक प्लॅन आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. काय आहे तो प्लॅन? त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आणि किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि त्यानंतर किती भेटणार आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट प्रिव्हिलेज हा एक मोठा प्लॅन आहे. यामध्ये 6 लाखापासून पुढे अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येते. 6 लाख हे तुम्हाला प्रत्येक वर्षी भरायचे आहेत 5 वर्षापर्यंत. 6 लाख जर 5 वर्षापर्यंत भरले तर मात्र प्रत्येक वर्षी ॲव्हरेज 12% रिटर्न हे भेटत असतात. ॲव्हरेज 12%. काही वर्षी 16% होतं, काही वर्षी 10% होतं. ॲव्हरेज आपल्याला 12% हे रिटर्न भेटत असतात आणि यामध्ये लॉयल्टी ॲडिशनसुद्धा आहे. गॅरंटेड लॉयल्टी ॲडिशन आहे. ही रक्कम तुम्हाला गॅरंटेड भेटणार आहे. परंतु ही जी रक्कम आहे ती मार्केट आधारित प्लॅन असल्यामुळे बाकीची रक्कम ही कमी जास्त थोडीशी होऊ शकते. पण ही जी रक्कम आहे ती लॉयल्टी ॲडिशन स्वरूपात गॅरंटेड असते. त्यामुळे 6 लाख भरल्यानंतर तुम्हाला भेटणार आहेत 5 वर्ष पैसे भरायचे आणि तुम्हाला 30व्या वर्षी पैसे भेटू शकतात. किती? 30 लाख रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही 5,86,22,880 रुपये कमावू शकता. त्यासाठी कोठे संपर्क करायचा, काय करायचं, सर्व डिटेल माहिती आपण देत आहोत. तुम्हाला या नंबरवरती संपर्क करायचा आहे. 820-832-5859 या क्रमांकावरती तुम्हाला संपर्क करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण अशी प्रिव्हिलेज प्लॅन जो आहे तो SBI लाईफ इन्शुरन्स आहे. खात्रीशीर जर प्लॅन करून घ्यायचा असेल तर तुम्ही सांगितलेल्या नंबरवर संपर्क करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करू शकतो. चला, माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून ठेवा. चला, धन्यवाद सर्वांचे.